महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झालंय। झी 24 तासला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला महसूल आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजप मंत्रिमंडळ विस्तार करताना धक्कातंत्र वापरणार असून काही जुन्या जाणत्यांना संघटनेमध्ये पाठवण्याची दाट शक्यता आहे। महायुतीचं विस्तारित मंत्रिमंडळ कसं असणार आहे बघूया, त्याबद्दलचा एक खास रिपोर्ट। महायुती खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला। एकनाथ शिंदेंना महसूल, अजितदादांना गृहनिर्माण। काही जागा रिक्त ठेवून होणार मंत्रिमंडळ विस्तार। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढच्या काही तासात होण्याची शक्यता आहे। या मंत्रिमंडळ विस्तारासोबत महायुतीत खातेवाटपही होण्याची शक्यता असून खातेवाटप करताना गृह खात्यावर दावा ठोकलेल्या शिवसेनेची महसूल खात्यावर बोलवण होण्याची शक्यता आहे। तर हेवीवेट असलेल्या अजित पवारांना गृहनिर्माण खातं दिलं जाऊ शकतं। झी 24 तासला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप स्वतःकडे नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती ठेवण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाण्याची दाट शक्यता आहे। शिवसेनेला महसूल, सार्वजनिक बांधकाम, MSRDC खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती दिली जाऊ शकतात। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी इच्छुकांना आशा आहे। संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी बंजारा समाजाचे धर्मगुरूच रिंगणात उतरले। संजय राठोडांना मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी बंजारा धर्मगुरूंनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची भेट घेतली। दुसरीकडे यावेळी मंत्रिपदाची गाडी हुकणार नाही असा विश्वास इच्छुक करतायत। आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, तुम्हाला माहिती आहे, आणि त्या हिस्ट्रीमध्ये आम्ही पहिलेच बसलेलो, त्यामध्ये काय काळजी करायचं कारण नाही आहे। आणि आम्ही अशी मंडळी आहोत की एकदा एका नेत्याला स्वीकारला का तो आम्ही मनापासून स्वीकारतो, त्यामुळे तशी काय अडचण येणार नाही। साहेब सांगते ते मागे सांगितलं ना की आमचे शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, जे सांगतील ते आम्ही स्वीकारायला कधी पण तयार आहोत। रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर विरोधकांनी टीका केली आहे। 20 दिवसानंतरही राज्याच्या गृह खात्याला मंत्री मिळाला नाही, यावरून विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधलाय। 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। पुढच्या काही तासात कोणतं खातं कुणाकडे जाणार याची उत्सुकता संपुष्टात येणार आहे। शिवाय भाजप मंत्रिमंडळ विस्तार करताना काही प्रस्थापित चेहऱ्यांना संघटनेत पाठवणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।